नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये। मथुर आलाय, मथुर बिंदोडचा बादशाह मथुर आणि त्याच्याच दावणीतला सर्जा जो आहे आणि मथुर उद्याच्या मैदानासाठी 22 मार्च म्हणजेच ट्रॅक्टरचं मैदान, महाकाल केसरीचं मैदान, त्या मैदानासाठी मथुर आलेला आहे। राहुल दादा सुद्धा घाटावरती आलेले आहेत आणि सगळ्या महाराष्ट्राला एकच उत्सुकता की मथुर उद्या पळणार, उद्या सर्जा पळणार। 1001 धावणीचे टॉपचे नंदी उद्या पळताना दिसणार आहेत। मी मगाशीच बघितलं, इंस्टाग्रामवरती पोस्ट आली, मला दोघा जणांचे फोनसुद्धा आले की मथुर नेरमध्ये आलेला आहे। आता नेरमध्ये कुणाकडे आला एवढं मला काय माहीत नाही, परंतु त्या ठिकाणी मथुर तो येतोच नेर या ठिकाणी। आणि मथुर उद्याच्या मैदानासाठी सज्ज झालेला आहे। राहुल दादासुद्धा त्या ठिकाणी आलेले आहेत। एक खूप आनंदाची बातमी या बैलगाडा शर्यत क्षेत्रामध्ये बिंजोडचा बादशाह ज्याला म्हटलं जातं, 3 फेऱ्याचा बादशाह ज्याला म्हटलं जातं, असा हा कुमार रणवीर राहुलभाई पाटील अडवली कल्याण यांचं काळीज, सगळ्या महाराष्ट्राचा लाडका मथुर 3 फेऱ्यास सज्ज आहे। उद्या संबंध महाराष्ट्र वगैरे उद्या मथुरचा पळ पुशेगावनंतरनं तो काही इकडे आलाच नव्हता आणि एखादं मैदान आला असेल मला आठवत नाही आहे, परंतु खरंच त्याला एवढं प्रेम मिळतं मथुरला। मथुर आहे, सगळ्या महाराष्ट्राला माहीत आहे। जसा बक्कासूरवरती प्रेम लोक करतात तसंच त्या मथुरवरती सुद्धा प्रेम असतंच लोकांचं। पब्लिक सांगून जातं की त्याच्या मागं किती प्रेम आहे लोकांचं, राहुलदादांच्या पाठीमागं किती प्रेम आहे लोकांचं, आणि उद्याच्या मैदानामध्ये समजेलच। आणि नेरमध्ये मथुर सर्जा दाखल झालेत, राहुलदादासुद्धा येणार आहेत आज। काल म्हणजे ते आज येतील, परंतु रात्री मथुर आहे तो दाखल झालेला आहे। संबंध महाराष्ट्राला एक उत्सुकता होते की मथुर पाळणार नाही, मथुर मुंबईमध्ये पाळणार आहे, नाही आहे, मथुर आलेला आहे आणि मथुर उद्याच्या मैदानासाठी सज्ज झालेला आहे। आता बघूयात या दोघांच्या पैऱ्याविषयी चर्चा करूयात। एक अंदाज मला वाटतो या दोघांच्या मथुर आणि सर्जाची जोडी कोणासोबत पळू शकते। सर्जा 1001 जो आहे तो मला असं वाटतं की चांद उर्फ चंद्या याच्यासोबत पळताना दिसणार आहे। चांद उर्फ चंद्या याच्यासोबतच का अमित पाटील सुपणे सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहेत, एक आत्ता आणि त्यांच्या सहकारी आणि त्यांच्याकडे धावणीकडे टॉपचा हुकूम एक काय चांद उर्फ चंद्या, आणि सगळ्यांना माहीत आहे राहुलदादाचा मथुर म्हणजे त्यांचाच मथुर आणि राहुलदादांचा सर्जा म्हणजे त्यांचाच सर्जा। मग टॉपच्याच पायऱ्यात येणार का नाही येणार टॉपच्या पायऱ्यात। चांद उर्फ चंद्या जो आहे आदतातला मधला, आता तो दुसरा झाला असेल मला वाटते तो, आणि सर्जा 1001 ही जोडी महाराष्ट्रातली एक टॉपची जोडी बघायला मिळेल। मग कितीही टॉपच्या गाड्या येऊ द्या, ही दोघं तयार राहतील त्यांना आव्हान देण्यासाठी। आणि एक पैरा, एक मथुरचा पैरा चर्चा चालली आहे, त्या पैऱ्याची चर्चा होऊ सुद्धा शकते। कोण आहे असा? मेहरबान आहे, मेहरबान, तोच मेहरबान जो एलियन सोबत पळाला होता बिंदोडमध्ये, आणि तो आता मथुर सोबत दिसू शकतो। एलियन घाटावरती नाही आला बरं का, एलियन अजून घाटावरती नाही आला, हे दोघे जणच आलेत। मेहरबान, शॉटगन मेहरबान हा मथुर सोबत दिसण्याची दाट शक्यता आहे। पहिला फिक्स नाही समजू शकत, परंतु चर्चा चालली। सगळ्यांनी मला म्हणजे लोकांनी सांगितले मला की मथुर आणि शॉटगन मेहरबान ही जोडी पाळणार आहे। शॉटगन मेहरबान या 3 फेऱ्याच्या मैदानामध्ये सुद्धा चांगला पळतो आणि मथुर आहे। आणि कितीही टॉपच्या कुणी बी येऊ द्या, अगदी छत्रपती संभाजीनगरचे हुकुमी एक कुणी असू द्या, मथुर आहे तो। आणि तर मथुर सगळ्या महाराष्ट्राला माहीत आहे, 5 वर्ष बिंदोड गाजवून बसलाय। 3 फेऱ्याच्या मैदानामध्ये भारत केसरीचा किताब त्याच्या नावावर आहे, अनेक हिंद केसरीचे किताब त्याच्या नावावरती आहे। शेवटी वय झाले, आपणही समजून घेतलं पाहिजे, तरीही त्याच्या अंगामधील रग आणि धमक मथुरशी अजून तरी काही जात नाही आहे। आणि तो तसाच पळतो जो पहिला पळायचा, मालकासाठी पळतो, फॅन्ससाठी पळतो आणि जीव तोडून पळतो। ज्यावेळेस मालकाचं नाव प्रतिष्ठित मालकाचं नाव पणाला लागतं त्यावेळेस तो पळतोच, मथुर पळतोच। सगळ्या महाराष्ट्राचा लाडका आहे हा मथुर, आणि मथुर उद्या खरंच गुलाल घ्यावा मथुरने आपल्या। आणि सर्जा एक नवीन जो चेहरा आहे 1001 धावणीचा, बोलतोय चांगला। 3 फेरीच्या मैदानामध्ये अजून यश मिळत नाही आहे, नक्कीच यश त्याला मिळेल मला असं वाटते। तुम्हाला काय वाटतंय कमेंट्स बॉक्समध्ये सांगा। मथुर कोणासोबत पळेल, सर्जा कोणासोबत पळेल? आणि मथुर आलेला आहे 100 नाही 1000% नेरमध्ये दाखल झालेला आहे। कुणाकडे थांबतो हे मला माहीत नाही, परंतु नेरमध्ये आलेला आहे मथुर, आणि मथुरचं कमबॅक सगळ्या महाराष्ट्राला बघायचे 3 फेऱ्याच्या मैदानामध्ये। मथुर
खरंच एक टॉपचा आनंदी आहे आणि टॉपचाच राहील. धन्यवाद.